जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांचा अब्दुल सत्तार यांच्या बालेकिल्ला प्रचार कार्यक्रम संपन्न झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत सत्ता ही भाजप आणि मित्र पक्षांकडे असल्याने विकास प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरिता भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने विजयी करण्याचे आवाहन करीत मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दुर्घटनेबाबतही भावूक भाष्य केले आहे। होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित आमचे नेते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब दानवे पाटील, मंचावर उपस्थित माजी आमदार कैलास गोरंट्याल, आमचे जुने म्हणजे अनेक वर्ष जुने म्हणणार नाही, नवीन अनेक वर्ष सहकारी सुरेश बनकर, मंचावर उपस्थित राजेंद्रजी जयस्वाल, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, मंचावर उपस्थित दिलीपरावजी धानेकर, बापू आमचे घडामोडे, गंगाताई आमची खास लाडकी गंगाताई ताठे, आमचा युवा मोर्चापासूनचा सहकारी इद्रिस मुलतानी, आणि आता तो अल्पसंख्याकांचा महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, आणि सुनील मिरकर हे पण आमचे जुने संघर्ष यात्रेत मंचावर उपस्थित या सर्व मान्यवरांसमवेत आजचे ज्यांच्या प्रचारासाठी आले ते उमेदवार, सर्वप्रथम घाटनांद्रा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रुती अशोक गरुड यांनी माझ्या उभ्यासमोर नाही बेटा आणि घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद मधील आमठाणा पंचायत समिती गटाचे काकासाहेब पाटील मोरे यांनी यावं समोर, आणि रुकैया शेख आप इधर है, आणि हे आमचे पंचायत समितीचे दोघे उमेदवार आणि या जिल्हा परिषदचे उमेदवार। बघा कसा चेहरा आहे, छान एकदम लहान लेकरू आहे, गोड, आताच निवडणुकीला पात्र झाली, ही पण एकदम तरुण एक मुस्लिम तरुणी निवडणूक लढवत आहे, आणि हे पण एकदम युवाच आहे। युवा का युवा दिसता, हे काही लोकांचं ओळखच कळत नाही। म्हणजे आता दानवे साहेबांकडे बघा ना, मी लहानपणापासून बघायला ते रांगत होते तेव्हापासून तसेच दिसतात, ते फार फरक नाही। आम्ही मात्र झालो, तर हे आमचे उमेदवार आहेत। तर येणाऱ्या 7 तारखेला या तिघांनाही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे। आता तुम्ही बघा, अंधारी जिल्हा परिषद गट येथील जिल्हा परिषदचे उमेदवार महानंदा तायडे आलेत का, आणि बोरगाव पंचायत समिती गटाचे उमेदवार प्रिया कवाड, ठीक आहे, डिक्लेअर केलं, तिथे निवडून द्या नाही, तिकडचे कोण आले असतात। अंधारी पंचायत समिती गणाच्या लक्ष्मी बडक यांनाही आपण निवडून द्यायचंय। भराडी जिल्हा परिषद गटाचे राधाकृष्ण काकडे हे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, आणि धानोरा पंचायत समिती गणाच्या वृषाली मिरकर या आमच्या म्हटलं जुन्या संघर्ष यात्री आहेत, आणि भराडी पंचायत समिती गणाचे नारायणराव खोमणे हे तिघे जण उभे आहेत, आणि या तिघांनाही हे पण चेहरे एकदम युवा आणि एकदम चांगले स्वच्छ चेहरे आहेत। एक महिला पण आहे आमची, यांना आपण प्रचंड मताने विजयी करा येणाऱ्या 7 तारखेला। अंबाई जिल्हा परिषद गटाचे त्रिंबक मारुती गव्हाणे आलेत का, या, आणि जे जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार आहेत केळगाव पंचायत समिती गणाच्या तुळसाबाई कोठाळे आणि संगीता झारेवाल या पंचायत समिती गण अंबाईच्या उमेदवार, या तिघांनाही येणाऱ्या 7 तारखेला प्रचंड मताने तुम्ही विजयी करायचंय, हे आवाहन मी करायला आलेली आहे। आता बसा, या सर्व उमेदवारांचा परिचय सर्व उमेदवारांचा परिचय मी आपल्याला करून दिला, माझा परिचय आता करून देते। मी कोण आहे, बसा तुम्ही बघू द्या, कोण आहे, पंकजाताई, माझं चिन्ह काय, मग आज तुम्ही कुणाला मत देणार, झालं, एवढा साधा प्रश्न आहे, पण तुम्ही कमळाला मत देणार,
मी पंकजाताई आहे, माझं चिन्ह कमळ आहे, तुम्ही कमळाला मत देणार, पण तुम्ही कमळाला मत का देणार हे पण तुम्हाला पटवायला पाहिजे. म्हणून मी इथे प्रचारासाठी आलेली आहे. खरं हेलिकॉप्टरच्या सभा आहेत. आज आपण सुरुवात मी प्रचाराला केली तेव्हाच अजित दादा पवार यांना मी आदरांजली श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या एक अनुभवी आणि ज्यांना प्रशासनावर पकड होती अशा नेत्याचा एक मोठं असं पोकळी तयार झालेली आहे. त्यांच्या जाण्याने ती पोकळी भरून काढण्यासाठी खूप कष्ट करून त्या पोकळीला भरून काढणारा नेता समोर यावा लागणार आहे आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली मी वाहिली पण कामाला सुरुवात केली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी सहकारी गेले, उपमुख्यमंत्री गेले, सगळ्या सभा रद्द केल्या. त्यामुळे दानवे साहेबांचा मला फोन आला की माझ्या सभा ज्या 4 होत्या त्या 8 झाल्या. आता उद्या मला सोलापूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय, लातूरला जायचंय. आता माझ्या पक्षाचा एक आमदार निवडून यावा, एक खासदार निवडून यावा यासाठी मी राज्यभर फिरले. व माझा खालचा कार्यकर्ता जो तळागाळात आम्हाला आमदार खासदार करतो ही त्याची निवडणूक आहे आणि म्हणून त्या निवडणुकीसाठी मी आले. सकाळी मी निघाले घरातून तेव्हा मला असंख्य लोकांचे मेसेज आले, काही विमानाने येऊ नका, दानवे साहेब अवघड झाले, विमानाने येऊ नका, काही तुम्ही विमानाने प्रवास करू नका. इतकी धडकी भरली लोकांना. सोन्यासारखा माणूस, अनेक वर्ष काम केलेला माणूस असा क्षणात गेला. हे दुःख लोकांना सोचलं नाही. पक्ष असू द्या, विचार असू द्या, परिवार असू द्या, काही असू द्या, पण कोणा शत्रूलाही अशा प्रकारचा मृत्यू येऊ नये आपली संस्कृती आपल्याला सांगते. सकाळी आईचा फोन आला, तू विमानात जाऊ नको, गाडीत जा. मी हो हो म्हणले पण विमानातच आले. आता गाडीत कशा सभा करू मी? माझ्या आज सकाळपासून 5 सभा आहेत, संध्याकाळी पुन्हा संभाजीनगरच्या जवळ सभा आहेत, उद्या सोलापूर, पंढरपूर, लातूर या सभा करण्यासाठी मला हेलिकॉप्टर विमानात जावंच लागेल. म्हणलं मला काही चिंता नाही, हे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी चालले. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. कार्यकर्ते